ठाकरे सरकारनं केलेला कायदा केराच्या टोपलीत, बेकायदा तरतुदींमुळे शक्ती कायदा केंद्रानं फेटाळला. भाजप आणि शिवसेनेचं वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर वाजणार. वेगळ्या विदर्भाची भाजपाला आली पुन्हा आठवण. बावनकुळे यांच्याकडून वेगळा विदर्भ पुन्हा चर्चेत. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निघताच शिवसेना संतापली. छोटी राज्य स्थैर्यासाठी योग्य नाहीत, मंत्री शिरसाट यांचं वक्तव्य. सोमवारीही इंडिगोचा हवाई घोळ सुरूच. देशामध्ये 400हून अधिक विमानं झाली रद्द. इंडिगोच्या वादापासून सर्वोच्च न्यायालय आश्चर्यकारकरित्या राहिलं दूर. लोक होरपळत असताना न्यायालयानं ढकलला चेंडू मोदी सरकारच्या दारात. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं पुण्यामध्ये दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 95व्या वर्षी बाबा आढाव यांनी घेतला अखेरचा श्वास. वंदे मातरम हे गीत गांधीजींना राष्ट्रगीत वाटायचं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. वंदे मातरमची काटछाट गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांना पसंत होती. पणजोबाच्या आरोपाच्या खंडनासाठी पणतीकडून बचाव. प्रियंका गांधींनी मोदींवरचे आक्षेप फेटाळले. नेहरूंची काँग्रेस मुस्लिम लीग पुढे झुकली. वंदे मातरम बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल. राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्तानं संसदेत सरकारचा प्रस्ताव. राहुल आणि सोनिया गांधी वंदे मातरमच्या कौतुकापासून दूरच. मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ अजित पवार यांची सुद्धा कबुली. अर्थमंत्री म्हणाले, राज्याची आर्थिक पातळीवर ओढाताण होतीये. आचारसंहितेच्यामुळे कालावधी वाढवता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची मागणी फेटाळली. वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राऊतांचा ठाकरेंना दे धक्का. राऊत गटाचा विजय. 18 पैकी 18 जागांवर ठाकरे गटाला चारला पराभव.